हॅलो स्टुडंट, मी मोहिते दीपमाला निवास, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक, इयत्ता 12वी इतिहास विषयाच्या ऑनलाईन अध्यापनामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठात आपण भारत निर्वसाहतीकरण ते एकीकरण या प्रकरण क्रमांक 7चा अभ्यास केला. याच्यामध्ये निर्वसाहतीकरण म्हणजे काय हे अभ्यासले. त्यानंतर निर्वसाहतीकरण ते एकीकरणापर्यंतचे टप्पे अभ्यासले. दादरा व नगर हवेली, गोवा, पॉंडिचेरी यांच्या एकीकरणाचा अभ्यास केला. या एकीकरणाच्या अभ्यासामध्ये सरदार वल्लभभाई पटेल, स्वामी रामानंद तीर्थ, डॉक्टर टी.बी. कुन्हा, त्यानंतर सेनापती बापट आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याचा आपण अभ्यास केला. आज आपण प्रकरण क्रमांक 8 जागतिक महायुद्धे आणि भारत याचा अभ्यास करणार आहोत. जगाच्या इतिहासात 2 महायुद्धे झाली. दोन्हीही महायुद्धे 20व्या शतकातच झाली. त्यामुळे जगाची रचना बदलली. मग भारतावर त्या युद्धांचा काय परिणाम झाला हे आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. याच्यामध्ये पहिले महायुद्ध इसवी सन 1914 ते 1918 या काळात झाले. 1914 मध्ये पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाले. साम्राज्य वाढवू इच्छिणाऱ्या युरोपियन राष्ट्रांमधील स्पर्धा हे या युद्धाचे मुख्य कारण होते. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला 19व्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिक क्षेत्रात लागलेल्या नव्या शोधांमुळे उत्पादनासाठी यंत्राचा वापर होऊ लागला. उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि उत्पादन केलेला माल विकण्यासाठी हक्काच्या बाजारपेठांची गरज या युरोपियन राष्ट्रांना वाटू लागली. या दोन्हींची गरज भागवण्यासाठी नवनवे प्रदेश काबीज करून त्यावर आपली पकड मजबूत करणे या साम्राज्यवादी राष्ट्रांना आवश्यक वाटू लागले. या साम्राज्यवादी धोरणांमुळे युरोपियन राष्ट्रांमध्ये साम्राज्यवादी स्पर्धा सुरू झाली. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल इत्यादी राष्ट्रांचा आशिया आणि आफ्रिका खंडात साम्राज्य विस्तार झालेला होता. जर्मनी, इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी अशी राष्ट्रे साम्राज्य विस्तार करू पाहत होती. परस्पर विरोधी हित असणाऱ्या राष्ट्रांचे 2 गट युरोपात निर्माण झाले. त्याच्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही अक्ष राष्ट्रे होती आणि इंग्लंड, फ्रान्स, रशिया ही दोस्त राष्ट्रे होत. प्रत्येक राष्ट्रगट आपले सैन्यबळ, नाविक दल वाढवू लागला. संहारक शस्त्रांच्या निर्मितीची स्पर्धा सुरू झाली. त्यामुळे युरोपात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्याच्यामध्ये पहिल्या महायुद्धाचे तात्कालिक कारण ऑस्ट्रियन राजपुत्र आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांचा सर्बियामध्ये एका सर्बियन माथेफिरूने खून केला. या प्रकरणात सर्बियाचा हात असावा अशी ऑस्ट्रियाची खात्री होती. त्यामुळे ऑस्ट्रियाने सर्बियाविरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा सर्बियाच्या मदतीला रशिया धावून गेला. या 2 लढाऊ राष्ट्रांची बाजू युरोपातील अनेक बड्या राष्ट्रांनी घेतली. ऑस्ट्रिया हंगेरी यांनी सर्बियाविरुद्ध दडपशाही सुरू केली. जर्मनीने ऑस्ट्रियाची बाजू घेतली. बेल्जियम हा देश तटस्थ होता. तरीही जर्मनीने बेल्जियमवर हल्ला करून
तो देश आपल्या वर्चस्वाखाली आणला. इंग्लंडने बेल्जियमला पाठिंबा दिला आणि इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही अक्षराष्ट्रे एका बाजूस. जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान, बल्गेरिया ही अक्षराष्ट्रे एका बाजूस आणि इंग्लंड, फ्रान्स, रशिया ही दोस्त राष्ट्रे दुसऱ्या बाजूस असे 2 गट पडले. पुढे इटली मित्र राष्ट्रांच्या गटात सामील झाला. म्हणजे कोणत्या गटात? तर इंग्लंड, फ्रान्स, रशिया या गटात इटली सामील झाला. महायुद्धाच्या अखेरच्या काळात अमेरिका युद्धात सहभागी झाली. 1916 मध्ये उत्तर समुद्रातील जेटलंड येथे जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात नाविक युद्ध होऊन त्यात जर्मन आरमाराचा पूर्ण पराभव झाला आणि 1918 मध्ये व्हर्सायचा तह होऊन युद्ध संपले. आता जर्मनी आणि इंग्लंड यांच्यात युद्ध होऊन त्याच्यामध्ये जर्मनचा पूर्ण पराभव झाला. म्हणजेच इंग्लंडचा विजय झाला. इंग्लंडचा विजय झाला म्हणजे दोस्त राष्ट्रांचा विजय झाला आणि हे युद्ध 1918 मध्ये व्हर्सायचा तह होऊन हे युद्ध संपले. त्यानंतर राष्ट्रसंघाची स्थापना. आता राष्ट्रसंघाची स्थापना कशासाठी करण्यात आली हे समजून घ्या. पहिल्या महायुद्धासारखे युद्ध पुन्हा होऊ नये यासाठी उपाययोजना करायला हवी असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन हे शांतताप्रेमी आणि ध्येयवादी होते. सर्व प्रमुख राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी. राष्ट्रातील कलह व वाद सामोपचाराने मिटवले जावेत. जगात शांतता प्रस्थापित व्हावी अशी त्यांची इच्छा होती. या हेतूनेच राष्ट्रसंघ ही संस्था स्थापन करण्यात आली. महायुद्धात पराभूत झालेल्या जर्मनी, ऑस्ट्रिया इत्यादी राष्ट्रांना या संघटनेत सभासद होण्यास परवानगी नव्हती, म्हणजेच मज्जाव करण्यात आला. अमेरिकेने राष्ट्रसंघ ही संकल्पना मांडली, पण अमेरिकेने राष्ट्रसंघाचे सदस्यत्व घेतले नाही. राष्ट्रसंघात इंग्लंड आणि फ्रान्स या देशांचेच वर्चस्व राहिले. त्यानंतर दुसरे महायुद्ध. दुसरे महायुद्ध इसवी सन 1939 ते 1945 या दरम्यान झाले. दुसऱ्या महायुद्धाची कारणे सुरुवातीला आपण अभ्यासू. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरे महायुद्ध अधिक भयानक ठरले. पहिल्या महायुद्धाच्या तुलनेत ते अधिक व्यापक तर होतेच, परंतु या युद्धात अधिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्या महायुद्धाची कारणे. राष्ट्रसंघाला राष्ट्रातील कलह व वाद मिटवण्यात यश मिळाले नाही. हिटलरच्या नाझी पक्षाने जर्मनीमध्ये सत्ता निर्माण केली. व्हर्सायच्या तहात जर्मनीवर लादलेल्या अपमानकारक अटी झुगारून जर्मनीने पुन्हा सामर्थ्यशाली करण्यासाठी हिटलरने जोरदार लष्करी तयारी सुरू केली. मोठ्या प्रमाणावर सैन्यदल, आरमार आणि वायुदल वाढवण्यावर भर दिला. सोव्हिएत रशिया हे नवे साम्यवादी राष्ट्र बलिष्ठ होत होते. त्यामुळे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादी देश अस्वस्थ झाले. सोव्हिएत रशिया साम्राज्यवादी जर्मनीचा मोठा शत्रू होता. सोव्हिएत रशिया बलिष्ठ होऊ नये म्हणून जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे इंग्लंड व फ्रान्स
या राष्ट्रांनी दुर्लक्ष केले. सन 1938 हिटलरने चेकोस्लोवाकियाकडून बहुसंख्याक जर्मन वस्ती असलेला सुडेटन प्रांत व इतर मुलूक मिळवला. हिटलरने 1939 पोलंडवर हल्ला केला. खरे पाहता पोलंड हे सर्व राष्ट्रांनी मान्य केलेले एक तटस्थ राष्ट्र होते. पण पोलंडचा तटस्थपणा झुगारून हिटलरने पोलंडवर आक्रमण केले. आक्रमण करून ते जिंकले. त्यामुळे इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. जर्मनी युरोपचे लचके तोडू लागला. युद्धाच्या आरंभी जर्मनीने पोलंड जिंकले. डेन्मार्क जर्मनीला शरण आले. नॉर्वेने जर्मनीसमोर पांढरे निशाण उभारले. अल्पावधीतच हॉलंड आणि बेल्जियम जिंकून जर्मन फौजांनी पॅरिसच्या रोखाने दौड मारली. फ्रान्सची अभेद्य तटबंदी फोडून जर्मनीने पॅरिसवर हल्ला केला. जर्मनीने फ्रान्स जिंकून घेतला. जर्मनीने 1940 इंग्लंडवर हल्ला केला व डंकर्क येथे असलेल्या ब्रिटिश फौजांवर जोरदार हल्ला चढवला. इंग्लंडने मोठ्या कुशलतेने 1940च्या मे महिन्यात डंकर्कहून आपले 2.5 लाख सैनिक हलवले. जगाच्या इतिहासातील ही फार मोठी लष्करी हालचाली होती. या काळात इंग्लंडचे प्रधानमंत्री नेव्हिल चेम्बरलेन यांनी राजीनामा दिल्यावर विन्स्टन चर्चिल यांनी प्रधानमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. 1939 हिटलरने स्टॅलिनबरोबर केलेला अनाक्रमणाचा करार मोडून सोव्हिएत रशियावर हल्ला चढवला. नाझी सैन्य मुसंडी मारत स्टॅलिनग्राडच्या दिशेने आगेकूच करत होते, तर रशियन फौजा माघार घेत होत्या. पण नोव्हेंबर 1943 स्टॅलिनग्राड येथे 3 लाख जर्मन नाझी फौज सोव्हिएत रशियाच्या कोंडीत सापडली. मार्शल जॉर्जी झुकॉव्ह नेतृत्वाखाली सोव्हिएत रशियाने जर्मन सैनिकांना पराभूत केले. मित्रराष्ट्रांनी बर्लिनचा पाडाव केला. याच सुमारास हिटलरने भूमिगत होऊन आत्महत्या केली. या अगोदर इटलीच्या मुसोलिनीचा पाडाव होऊन त्याचा अंत झाला होता. उत्तर आफ्रिकेतही जर्मनीचा पराभव होऊन जर्मन सैनिक शरण आले होते. जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली होती. 1941 जपानने पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ला केला आणि अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला. यामुळे अमेरिकेने जपान विरुद्ध युद्ध पुकारले. अशा रीतीने या युद्धाला व्यापक स्वरूप आले. पुढे फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जपानने जिंकले. तसेच आसाम, आराकान, इम्फाळ या भागापर्यंत जपानने धडक मारली. तेव्हा इंग्लंडने जपानचा प्रतिकार केला. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स परत घेतले. जपान शरण येत नाही असे पाहून अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि पुढे नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला. अखेरीस 15 ऑगस्ट 1945 रोजी जपान शरण आला आणि हे दुसरे महायुद्ध संपले. याच्यामध्ये नाझीवाद आणि फॅसिस्टवाद याच्याविषयी थोडीशी माहिती. लोकशाही, उदारमतवाद, व्यक्तिस्वातंत्र्य व समता याच्या विरुद्ध असलेली एक विचारसरणी. फॅसिझम हा शब्द फॅसिस या मूळ लॅटिन शब्दापासून आलेला आहे. पहिल्या महायुद्धानंतर बेनेटो मुसोलिनी या इटलीमधील नेत्याने 1922 साली जी चळवळ उभारली तिला फॅसिझम असे नाव दिले. लोकशाही संस्था आणि प्रक्रियांना विरोध, कृतीप्रधानता, सर्वंकष राज्यवाद,
साम्राज्यवाद, सत्तेचे केंद्रीकरण, आक्रमक राष्ट्रवाद, युद्ध आणि हिंसाचाराचे समर्थन अशी फॅसिझमची वैशिष्ट्ये म्हणून सांगता येतात. त्यानंतर नाझीवाद. फॅसिझमचे दुसरे रूप म्हणजे नाझीवाद. नाझीवादात वंशश्रेष्ठत्वास महत्त्व दिलेले होते. हिटलरने जर्मनीत ज्यू वंशीयांची हत्या याच भूमिकेतून केली होती. नाझीवाद हा फॅसिझमचा एक अतिरेकी व विकृत प्रकार मानावा लागला. त्याच्यानंतर महायुद्धे आणि भारत. पहिले महायुद्ध आणि भारत. पहिल्या महायुद्धात इंग्लंडने आपली वसाहत असणाऱ्या भारताला त्याची इच्छा असो किंवा नसो युद्धात सहभागी करून घेतले. भारताने इंग्लंडला पैसे, अन्नधान्य, कापड, युद्धसामुग्री, मनुष्यबळ सर्व प्रकारे मदत केली. 1920-21 पर्यंत हिंदुस्थानमधील ब्रिटिश सरकारने सुमारे 19 अब्ज रुपये युद्धासाठी मदत केली. पहिल्या महायुद्धात शौर्य गाजवणाऱ्या 17 भारतीय सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस हे पदक देण्यात आले. या युद्धात भारताने इंग्लंडला भरीव मदत केली. दारुगोळा, शस्त्रास्त्रे, कापड, ज्यूट, तंबू, ताग, छोट्या नौका, इमारतीसाठी लाकूड, रेल्वे, वाहतुकीची साधने भारतातून युरोपात पाठवली. 1918च्या अखेरपर्यंत 1,40,00,000 रुपयांची युद्धसामुग्री भारतातून ब्रिटिशांनी नेली. या महायुद्धाचे पडसाद विविध क्षेत्रावर पडले. यात लष्करी युद्धसामग्रीचे उत्पादन, नागरी उद्योगधंदे, व्यापार, आर्थिक धोरणे, सागरी वाहतूक, दळणवळण, शेती, अन्नधान्य उत्पादन, इंधन पुरवठा, संरक्षण व्यवस्था इत्यादींचा समावेश होतो. या युद्धामुळे भारताच्या औद्योगिकीकरणास चालना मिळाली. यामुळे झालेले प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बदल लोखंड, पोलाद, कोळसा व खाण उद्योगात दिसून आले. पहिल्या महायुद्धानंतर भारतात मोटार वाहतूक आणि मोटारगाड्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. युद्धकाळात व युद्धानंतरच्या काळात भारतीय व्यापारात सुमारे 33 कोटी रुपयांची निर्यातीत घट झाली. शेतीमालाला मंदी आली तर औद्योगिक मालाच्या किमती वाढल्या. अन्नधान्याची निर्यात व मित्र राष्ट्रांना करण्यात येऊ लागल्याने भारतीयांची अन्नधान्याची गरज भागणे अवघड झाले. भारतात अन्नधान्याच्या किमती वाढू लागल्या. पहिल्या महायुद्धातील सहभागाचे भारतावर संमिश्र परिणाम झाले. संरक्षणाच्या संदर्भात भारतीय सैनिक आणि भारतीय नेते यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या. युरोपात लढताना आपली शस्त्रास्त्रे अन्य राष्ट्रांपेक्षा कमी दर्जाची आहेत हे लक्षात आले. विमाने, अप्रगत यांत्रिक साधने व तोफखाना, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे दुर्लक्ष, सैन्याच्या शस्त्रशुद्ध प्रशिक्षणाकडे डोळेझाक, त्यानंतर युद्धोपयोगी सामग्रीचे राखीव साठे नसणे यामुळे आपण किती मागे आहोत हे भारतीयांच्या लक्षात आले. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक समिती स्थापन केली. या समितीने लष्करातील सुधारणांच्या संदर्भात सूचना केल्या. 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड आणि एडवर्ड सॅम्युएल मॉन्टेग्यू यांनी भारतातील ब्रिटिश प्रशासनात कोणत्या सुधारणा करता येतील याचा एक अहवाल तयार केला. या अहवालात नागरी तरतुदीबरोबरच लष्करी सुधारणाही त्यांनी सुचवल्या. त्यानुसार 1917 मध्ये गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय लॉर्ड चेम्सफर्ड आणि सेक्रेटरी स्टेट ऑफ इंडिया एडविन सॅम्युएल मॉन्टेग्यू यांनी भारतीयांना पुढील आश्वासने दिली. सैन्यात
जात, वंश, धर्म यांचा विचार न करता हिंदी सैनिकांना पदे देण्यात आली. सैन्यात योग्य प्रमाणात हिंदी सैनिक भरती करण्यात येईल. इंग्लंडमधील सँडहर्स्ट अकादमीप्रमाणे हिंदुस्थानात अकादमी स्थापण्यात येईल. या अकादमीत 10 जागा हिंदी तरुणांसाठी असतील. इंदोर येथील लष्करी महाविद्यालयातून सैनिकी प्रशिक्षण घेतलेल्यांना किंग्स कमिशन देण्यात येईल. घोडदळात कपात करण्यात येईल. प्रादेशिक सेना अधिक सुसज्ज करण्यात येईल. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू करण्यात आली. 1921 मध्ये हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे नवे खाते सुरू करण्यात आले. भारतीय वायुसेनेचा पाया विस्तृत करण्यास या युद्धाचा उपयोग झाला. हिंदी नौदलाने इराणच्या आखातात स्वतःचे कर्तृत्व दाखवले. या संदर्भात लोकमान्य टिळकांनी महायुद्धाच्या काळात केसरी या वृत्तपत्रात लेख लिहून व भाषणातून वायुसेनेला आणि हिंदुस्थानच्या जागतिक राजकारणातील स्थानाला महत्त्व द्या. हिंदी लोकांना लष्करातील अधिकारपदे देताना भेदभाव करू नका अशी आग्रही मागणी केली. पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश सत्तेला युद्धकार्यात मदत करण्यासंदर्भात टिळकांनी व गांधीजींनी अनेक अन्य नेत्यांनी विधायक दृष्टी दाखवली. पहिल्या महायुद्धात सहभागी होण्याचा फायदा आपल्याला भविष्यात मिळेल यावर त्यांचा विश्वास होता. यात त्यांची दूरदृष्टी लक्षात येते. इंग्रज साम्राज्यशाहीने सुरू केलेल्या या युद्धात हिंदुस्थानला ओढण्यात आले. पंडित जवाहरलाल नेहरूंनी आपली कन्या इंदिरा यांना या काळाचे वर्णन करणाऱ्या पत्रात म्हटले आहे, हे हिंदुस्थानचे युद्ध नव्हते. हिंदुस्थानचे जर्मनीशी भांडण नव्हते आणि तुर्कस्थानशीही नव्हते. हिंदुस्थानला याबाबतीत मतच नव्हते. हिंदुस्थान इंग्लंडची वसाहत होती. मालकीनीच्या पदराला धरून जाणे तिला भागच होते. हिंदुस्थानात दारिद्र्य होते, त्यामुळे सैन्य भरतीला अडचण नव्हती. सुमारे 11 लाख हिंदी सैनिक पहिल्या महायुद्धात लढले. हिंदी सैनिकांनी इंग्लंडची बाजू सावरून धरली. 150 कोटी रुपये हिंदुस्थानतर्फे युद्धाला मदत म्हणून इंग्लंडला देण्यात आले. महायुद्धाच्या काळात भारतातील कित्येक लोक देशांतर करू लागले. कॅनडा, अमेरिकेला जाऊ लागले. कॅनडाचे सरकार हे ब्रिटिश सरकारच्या हातातले बाहुले होते. त्यांनी हिंदी लोकांना थारा देण्याचे नाकारले. बाबा गुरुदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या कामागाटामारो जहाजाला कॅनडाने आपल्या बंदरात व्हँकूव्हर नांगर टाकू दिला नाही. हे परागंदा झालेले हिंदी लोक परत भारतात आले. कामागाटामारो हे जहाज कलकत्त्याजवळच्या बजबज या बंदरात पोहोचले. जहाजातील उतारूंनी ताबडतोब आपापल्या गावी जावे असे त्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी सांगितले. लोकांनी तो हुकूम मोडला. इंग्रज अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यात 30 लोक ठार झाले. इंग्रजांच्या निर्दयीपणामुळे देशात प्रचंड प्रक्षोभ माजला. जर्मनी हा देश राष्ट्रवादी होता. भारतावरही राष्ट्रवादाचा विलक्षण प्रभाव होता. पण जर्मन राष्ट्रवाद आणि भारतीय राष्ट्रवाद यात असलेला फरक लक्षात घेतला पाहिजे. जर्मनी इतरांचे प्रदेश आपल्या घशाखाली घालून आपले राष्ट्र बलिष्ठ व मोठे करण्यासाठी आक्रमण करत होता, तर भारताचा राष्ट्रवाद भारताच्या पायातील गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी झटत होता. आपल्याच देशात नव्हे तर जगभर लोकशाहीचे वर्चस्व व्हावे अशा व्यापक ध्येयावर भारतीय राष्ट्रवाद आधारलेला होता. ॲबेसिनिया, स्पेन, चीन इत्यादी ठिकाणी लोकशाहीचे लढे चालू होते. त्या ठिकाणी भारतीयांच्या वतीने
शुश्रूषा पथके, स्वयंसेवक, अन्नधान्य इत्यादी मदत पाठवली गेली. जर्मनीत वंशभेद प्रबळ होता. हिटलरने लाखो ज्यूंची कत्तल केली होती. पण भारतात मात्र प्रथमपासून निरनिराळ्या धर्माचे, वंशाचे आणि जातीचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. हे भारतीय राष्ट्रवादाचे वैशिष्ट्य आणि मोठेपण दिसून येते. दुसरे महायुद्ध आणि भारत. 1939 ते 45 या कालावधीत दुसरे महायुद्ध घडून आले. युद्धकाळात भारताने उत्तर आफ्रिका, इजिप्त, इराण, इराक, ग्रीस, ब्रह्मदेश, मलाया येथील युद्धात सहभाग घेतला. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर मलाया, इंडोनेशिया आणि चीन येथील पुनर्रचनेच्या कार्यात भारतीय सैन्याने आपले योगदान दिले. भारतीय वायुसेनेने आसाम आणि ब्रह्मदेश येथील लढायांमध्ये भाग घेतला. भारतीय नौसेनेने अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील लढाईत सक्रिय सहभाग नोंदवला. या युद्धात इंग्लंडने विजय मिळवण्यासाठी भारताचे शोषण केले. भारताचा या युद्धाशी काहीही संबंध नसताना त्याला या युद्धात ओढले गेले. भारतीय भूमीचा वापर त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी केला. युरोपातील दोस्त राष्ट्रांसाठी औद्योगिक उत्पादने, कपडे, जीवनोपयोगी सामग्री पुरवणारी हक्काची वसाहत म्हणून ब्रिटन भारताकडे बघत होता. युद्धसामग्रीच्या संदर्भात सुरुंग, रणगाडे, जहाज दुरुस्ती, पोलादी नळ, रेल्वेचे रूळ, बांधणी साहित्य, रेल्वेचे डबे, लाकूड, तारायंत्राचे खांब, छोट्या युद्धनौका व बोटी, अन्नधान्य, कापड, तंबू, बूट, औषधे इत्यादी माल पाठवण्यात येत होता. यासाठी ब्रिटिशांनी अनेक कारखाने भारतात उभारले. काँग्रेस आणि संरक्षण धोरण. अखिल भारतीय राष्ट्रीय सभेने स्थापनेपासूनच संरक्षणविषयक अनेक ठराव केले होते. यात पुढील ठरावांचा समावेश होता. हिंदी नागरिकांना आत्मरक्षणासाठी व देशरक्षणासाठी शिक्षण व उत्तेजन द्यावे. संरक्षण खर्च कमी करावा, पण ते अशक्य असल्यास इतर बाबींवरील खर्चात कपात करावी. हिंदी तरुणांना प्रादेशिक सैन्यात प्रवेश द्यावा. राणीच्या जाहीरनाम्यानुसार सैन्यात वरिष्ठ हुद्द्यांच्या जागा हिंदी लोकांना द्याव्यात. संरक्षण विद्यालय स्थापन करावे. लोकसेना व सेवाभावी दले स्थापन करावीत. ब्रिटिशांनी हिंदुस्थानच्या संरक्षण खर्चाचा काही भाग उचलावा असे ठराव करून काँग्रेसने आपल्या संरक्षणविषयक मागण्यांची दिशा दाखवून दिली. परंतु ब्रिटिश सरकारने वरील ठरावांच्या संदर्भात स्वहितकारी धोरण ठेवले. त्यानंतर महायुद्धांचे भारतावरील परिणाम. युद्धकाळात इंग्लंडला मनुष्यबळाची व पैशांची गरज निर्माण झाली. त्यासाठी सरकारने भारतातही लष्कर भरती सुरू केली. प्रसंगी सैन्य भरतीची सक्ती केली. पैसा उभारता यावा म्हणून भारतीय जनतेवर जादा कर लादले. व्यापार व उद्योगधंद्यावरील करात मोठ्या प्रमाणात वाढ केली. युद्धकाळात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती भरमसाठ वाढल्या. वाढलेल्या महागाईबरोबरच या काळात औद्योगिक मंदीमुळे बेकारीचं संकटही भारतीयांपुढे उभं राहिलं. अशा वेळी ब्रिटिशांची शोषक सत्ता कारणीभूत आहे याची भारतीयांना जाणीव झाली. कामगार, शेतकरी व मध्यमवर्गीय हे सगळेच ब्रिटिश सत्तेच्या विरोधात राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने सामील झाले. सप्टेंबर 1939 मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध भडकले. इंग्लंड व फ्रान्स यांच्या विरुद्ध जर्मनी व इटली असे युद्धाचे प्रारंभीचे स्वरूप होते. जर्मनी विरुद्ध इंग्लंडने युद्ध पुकारतात भारतातही इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील होण्याची घोषणा त्यावेळचे व्हाईसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांनी केली. व्हाईसरॉयच्या या घोषणेचा राष्ट्रीय सभेने निषेध केला. जर्मनीतील व इटलीतील आक्रमक हुकुमशाही विचारप्रणालीला जसा राष्ट्रीय सभेचा प्रखर विरोध होता तसाच तो इंग्लंडच्या साम्राज्यवादाला व वसाहतवादालाही होता.
युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण जर्मनी व इटली विरुद्ध लढत आहोत असा इंग्लंडचा दावा होता. तो खरा असेल तर इंग्लंडने भारताला तात्काळ स्वातंत्र्य द्यावे ही मागणी राष्ट्रीय सभेने केली. स्वतंत्र भारत जर्मनी विरुद्ध इंग्लंडला युद्धात मदत करील असे आश्वासनही राष्ट्रीय सभेने दिले. भारतात इंग्लंडचे साम्राज्यवादी शासन कायम राहणार असेल तर इंग्लंडच्या युद्धकार्याला भारत मदत करणार नाही असे राष्ट्रीय सभेने घोषित केले. महायुद्ध सुरू असेपर्यंत भारतासंबंधी कोणताही निर्णय इंग्लंडचे सरकार घेणार नाही असे लिनलिथगो यांनी सांगितले. तेव्हा इंग्लंडच्या युद्धकार्यात सहभागी व्हायचे नाही असा निर्णय राष्ट्रीय सभेने दिला. याच सुमारास भारताच्या पूर्व सीमेनजीक हजारो भारतीय सैनिक ब्रिटिशांविरुद्ध युद्ध करण्यास उभे ठाकले. हे आझाद हिंद फौजेचे सैनिक होते. नेताजी सुभाषचंद्र बोस हे त्यांचे नेते होते. इंग्लंड महायुद्धात गुंतलेले असताना भारतात प्रखर जनआंदोलन सुरू करावे व भारताला स्वतंत्र करण्यासाठी गरज भासली तर इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी असे त्यांचे मत होते. आझाद हिंद सेना आपल्या ध्येयप्राप्तीसाठी अविरत झुंजली. अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेने भारतीय स्वातंत्र्य लढ्यात आपले योगदान दिले. 1945 सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुद्ध थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला खरा, परंतु युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक व मनुष्यहानी फार मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे इंग्लंडची शक्ती कमी झाली. तशातच भारतीय जनता, भारतीय सैनिक यांच्यावरील ब्रिटिश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. 2 महायुद्धांमुळे मोठ्या प्रमाणावर जीवित व वित्तहानी झाली. त्यामुळे जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी एक यंत्रणा निर्माण केली पाहिजे या जाणिवेतून पहिल्या महायुद्धानंतर राष्ट्रसंघ आणि दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रे या आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या कार्यात भारताने आपले भरीव योगदान दिलेले आहे. त्यानंतर पहिले महायुद्ध आणि टिस्को. पहिल्या महायुद्धाचा आणि टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा म्हणजेच टिस्को जवळचा संबंध आहे. पहिल्या महायुद्धात जमिनीवरच्या युद्धात सैनिकांच्या वेगवान हालचाली, युद्धसामग्रीची हलवाहलव यासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नव्हता. युरोपात इंग्लंडला उत्तम रेल्वे रुळांची गरज होती आणि इराकच्या प्रदेशातील लष्करी हालचालींसाठी इंग्रजांना रेल्वे रुळ आवश्यक होते. इंग्रजांची गरज कंपनीसाठी संधी ठरली. कंपनीने अहोरात्र कष्ट केले आणि सुमारे 1,500 मैल लांबी भरेल एवढे रेल्वे रूळ पुरवले. भारतीय कंपनीला पोलादी रूळ तयार करता येणार नाहीत असेच इंग्लंडमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटत होते, परंतु भारतीयांसाठी त्यावर मात केली. पहिले महायुद्ध संपल्यावर जानेवारी 1919 मध्ये व्हायसराय लॉर्ड चेम्सफर्ड टिस्कोच्या कारखान्यावर आले. चेम्सफर्ड यांनी भाषणात इजिप्त, पॅलेस्टाईन आणि पूर्व आफ्रिकेत दोस्त राष्ट्रांना जे यश मिळाले त्यात भारताने पुरवलेल्या रेल्वे रुळांना विजयाचे श्रेय दिले. भारतीय लोकांनी मनात आणले तर ते काय करू शकतात याची साक्ष व्हायसरायने दिली. त्यानंतर डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस. डॉक्टर कोटणीस यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1910 रोजी सोलापूर येथे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात चीनच्या जखमी सैनिकांची सेवा करण्याचे काम त्यांनी केले. 1937 मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले तेव्हा चीनी सरकारच्या मागणीप्रमाणे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जखमी चीनी सैनिकांची सेवा करण्यासाठी 5 डॉक्टर चीनला पाठवले. त्यात डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस मुख्य होते. त्यांनी 5 वर्षे चीनी सैनिकांची देखभाल केली. डॉक्टर कोटणीस यांचे प्लेगच्या साथीत 9 डिसेंबर 1942 रोजी निधन झाले. डॉक्टर कोटणीस यांचा त्याग व समर्पण वृत्तीने भारत व चीन या देशात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले. प्रसिद्ध चित्रपट निर्माते
व्ही शांताराम यांनी डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट निर्माण करून कोटणीसांची स्मृती चिरस्थायी केली आहे. कोटणीसांचे सोलापूर येथील घर स्मारक म्हणून घोषित केले आहे. तेथे डॉक्टर कोटणीस यांच्याशी संबंधित गोष्टींचे संग्रहालय आहे. त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 17 इन्फंट्री डिव्हिजन अंतर्गत सॅम हर्मुसजी फ्रामजी जमसेटजी माणकेशा यांना ब्रह्मदेशात जपानी सैन्याचे हल्ले रोखण्यासाठी पाठवण्यात आले. सॅम माणकेशा हे प्रभारी कमांडर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली सैन्याने सितांग ब्रिजवर हल्ला केला. हे महत्त्वाचे ठाणे जिंकणे गरजेचे होते. सॅम माणकेशा यांच्यावर शत्रू तुटून पडला. जपान्यांच्या मशीन गनमधून झालेल्या गोळीबारात माणकेशा यांच्या अंगात 9 गोळ्या घुसल्या. माणकेशा यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल डी.टी. कोवान हे स्वतः आले. त्यांनी स्वतःच्या छातीवरील मिलिटरी क्रॉस हे पदक माणकेशा यांच्या छातीवर लावले. हे पदक फक्त जिवंत सैनिकांनाच दिले जाते. माणकेशा यांना दवाखान्यात नेण्यात आले. पुढे ते स्वतंत्र भारतातील पहिले फील्ड मार्शल झाले.